मार्गी न्यूजपेपर सिम्प्लिफाईडमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या न्यूजपेपर सिम्प्लिफाईडमध्ये आपण द हिंदू या न्यूजपेपरमधील एडिटोरियलला जे आर्टिकल आलेलं आहे, PDT आचार्य यांचं आर्टिकल आहे द स्ट्रक्चरल फ्रॅजिलिटी ऑफ युनियन टेरिटरीज. या आर्टिकल संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. तर PDT आचार्य कोण आहेत? तर ते फॉर्मर सेक्रेटरी आहेत लोकसभेचे. त्यामुळं त्यांनी जे आर्ग्युमेंट्स मांडलेत ते आपल्याला त्यातले जे काही महत्त्वाचे कन्सेप्ट्स आहेत किंवा जे काही आर्टिकल्सबद्दल त्यांनी चर्चा केलेली आहे, कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स ज्या आहेत त्या आपल्याला फार महत्त्वाच्या आहेत. तर ते आर्टिकलचं हे असं आहे की गाभा असं आहे की आत्ता जो पुद्दुचेरीमध्ये जो डिस्प्यूट क्रिएट झालेला आहे की लेफ्टनंट गव्हर्नर आणि तिथलं जे काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स जे आहेत त्यांच्या संदर्भातला जो डिस्प्यूट आहे त्याच्या संदर्भात त्यांनी युनियन टेरिटरीचा आत्ताच्या संदर्भातला रिलेव्हन्स काय आहे की आजच्या घडीचा रिलेव्हन्स काय आहे, मग त्यांनी त्यातले आर्ग्युमेंट्स मांडलेले आहेत की ते कशा पद्धतीनं एक फ्रॅजिलिटी इन द सेन्स काय की त्या स्ट्रक्चर युनियन टेरिटरीची संरचना जी आहे त्याच्यामधल्या कमकुवतपणा किंवा कमतरता काय आहे त्याच्याबद्दल त्यांनी भाष्य केलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये त्यांनी कर्नाटक असेंब्लीच्या इश्यूबद्दल एक थोडंसं भाष्य केलेलं आढळतं आपल्याला. मग ते 2019ला कर्नाटक असेंब्लीनं कशा पद्धतीनं ते मेजॉरिटी लॉस केलेली आहे आणि त्याच्यानंतर कशा पद्धतीनं ते रेजिग्नेशन दिलेलं आहे येडियुरप्पा गव्हर्नमेंट ज्यावेळेला होतं त्यावेळेला. मग त्यानंतर आता रिसेंट 2021 पुद्दुचेरी असेंब्लीचा इश्यू आहे की तिथल्या CMनी राजीनामा दिलेला आहे कारण की तिथं 3 नॉमिनेटेड मेंबर आहेत आणि 30 आहेत ते इलेक्टेड मेंबर आहेत. म्हणजे पुद्दुचेरीच्या संदर्भात आर्टिकल 239A अंतर्गत काय काय तरतूद आहेत, मग तिथलं काउन्सिल ऑफ मिनिस्टर कशा पद्धतीचं असेल किंवा तिथलं लेजिस्लेचर कशा पद्धतीचं असेल, मग नॉमिनेटेड मेंबर कसे असतील, मग ते नॉमिनेटेड मेंबर कोण करतं, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट नॉमिनेट करतं का ते 3 मेंबर्स जे आहे, मग त्याच्या तरतुदी कशामध्ये आहेत हे आपण पुढं आर्टिकलमध्ये सर्व गोष्टी कव्हर करणार आहोत. आता त्याच्यामध्ये सुरुवातीला त्यांनी आर्टिकल 190 म्हणजे अनुच्छेद 190चा मुद्दा मांडलेला आहे. मग त्याच्यामध्ये ते व्हॅकेशन ऑफ सीट म्हणजे एखाद्या सदस्यानी त्याचं सदस्यत्व केव्हा सोडायचं, मग ते त्याच्या डिस्क्रिशनवरती आहे का, म्हणजे व्हॉलंटरी आहे किंवा ते रेजिग्नेशन देत असताना ते व्हॉलंटरी आहे का, जेन्युइन आहे का, याच्या संदर्भात त्यांनी आर्ग्युमेंट्स मांडलेले आहेत. मग ते ज्यावेळेला रेजिग्नेशन ते स्पीकर किंवा चेअरपर्सनकडे ते सुपूर्द करतात, एखादे सदस्य स्वतःचं रेजिग्नेशन स्पीकरकडं किंवा चेअरपर्सनकडं सुपूर्द करतात, त्यावेळेला ते त्या स्पीकर किंवा चेअरपर्सनचं एक डिस्क्रिशन असेल की ते जेन्युइन किंवा हे आहे व्हॉलंटरीली आहे. मग ते स्पीकरना नाकारण्याचा देखील अधिकार आहे त्यांचं रेजिग्नेशन, जर ते जेन्युइन नसेल तर ते स्पीकरना नाकारण्याचा देखील अधिकार आहे. मग ह्याच्या तरतुदी कुठं आहेत, तर अनुच्छेद 190च्या क्लॉज 3 सब क्लॉज B मध्ये ह्याच्या तरतुदी आपल्याला आढळतात कॉन्स्टिट्यूशनमध्ये, इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये. त्यामुळे हे आर्टिकल देखील आपल्याला महत्त्वाचे आहे. आर्टिकल 189 अनुच्छेद 189 व्हॅकेशन ऑफ सीट, त्यातला क्लॉज 3 सब क्लॉज B ह्याच्यामध्ये त्या तरतुदी आपल्याला आढळतात. मग आता ह्याच्यानंतर पुढचं आर्टिकल जे ते 191च्या संदर्भात थोडंसं त्यांनी भाष्य केलेलं आहे की अनुच्छेद 191(2) म्हणजे स्टेट लेजिस्लेचरचे जे सदस्य आहेत त्यांच्या डिस्क्वालिफिकेशनच्या संदर्भातल्या तरतुदी आपल्याला कॉन्स्टिट्यूशनमध्ये आढळतात. मग अशाच पद्धतीनं संसदेचे जे आहेत म्हणजे पार्लमेंटचे जे सदस्य आहेत त्यांचे 102(2)च्या अंतर्गत कशा पद्धतीचे डिस्क्वालिफिकेशनच्या तरतुदी आहेत किंवा जे 10वं परिशिष्ट आहे भारतीय राज्यघटनेमधलं 10वं परिशिष्ट त्याच्यामधल्या आपल्याला महत्त्वाच्या तरतुदी आहेत किंवा आता त्याच्या संदर्भातली कियोतो होलोन केस गाजलेली केस आहे. मग त्यामध्ये सुप्रीम कोर्टचे वर्डिक्ट्स काय होते ते देखील आपल्याला खूप महत्त्वपूर्ण आहेत. आता ह्याच्यामध्ये युनियन टेरिटरीची निर्मिती कशासाठी केलेली आहे की जनतेच्या लोकशाही मूल्यांच्या आणि आकांक्षेच्या पूर्ततेसाठी केलेली आहे. युनियन टेरिटरी जे आहे त्याची निर्मितीच मुळात त्याच्यासाठी केलेली आहे. मग त्याच्यावरती ते थोडेसे आर्ग्युमेंट मांडतात की युनियन टेरिटरीचा वरती कंट्रोल आजही सेंट्रल गव्हर्नमेंटचा आहे की मग ते ॲडमिनिस्ट्रेटरच्या माध्यमातून असेल किंवा लेफ्टनंट गव्हर्नमेंटच्या माध्यमातून असेल. मग त्यामुळं त्यांचं एक असं आर्ग्युमेंट आहे की तिथे लोकशाही मूल्यांच्या आकांक्षेसाठी जर युनियन टेरिटरीची जर निर्मिती केली असेल तर ती कुठंतर पूर्तता झालेली नाही आहे, त्या गोष्टीची पूर्तता झालेली नाही आहे. मग त्यातला त्यातले कमतरता म्हणजे त्या आर्टिकलचं टायटलच आहे की फ्रॅजिलिटी ऑफ युनियन टेरिटरीज, स्ट्रक्चर इन द फ्रॅजिलिटी ऑफ युनियन टेरिटरीज. त्यामुळे त्यातले हे कमकुवतपणा किंवा कमतरता आहे का, मग त्या लोकशाही मूल्यांचा आकांक्षा पूर्ततेतलं हे कमतरता आहे का. आता त्यातल्या अनुच्छेद 239 मध्ये ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ युनियन टेरिटरीच्या संदर्भातल्या तरतुदी आहेत आपल्या भारतीय संविधानामध्ये. मग याच्यामध्ये काय म्हणलं की ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ युनियन टेरिटरीज, एव्हरी युनियन टेरिटरी शाल बी ॲडमिनिस्ट्रेड बाय द प्रेसिडेंट ॲक्टिंग टू सच एक्सटेंट ॲज ही थिंक्स फिट थ्रू ॲड ॲडमिनिस्ट्रेटर टू बी अपॉइंटेड बाय
हर और हिम विथ सच डेजिग्नेशन ॲज ही मे स्पेसिफाय. म्हणजे युनियन टेरिटरीच्या प्रशासनासंदर्भात एक प्रशासक नेमला जाईल. मग ते प्रशासक कोण नेमतं, तर राष्ट्रपतींच्या माध्यमातून तो प्रशासक नेमला जातो. हे 239 अनुच्छेद 239 मधल्या तरतुदी आहेत. मग PDT आचार्यांचं ह्याच्यावरती आर्ग्युमेंट काय आहे की दिस प्रोव्हिजन डज नॉट मीट द डेमोक्रॅटिक ॲस्पिरेशन्स ऑफ द पीपल. म्हणजे जनतेच्या लोकशाही आकांक्षा ज्या आहेत, लोकशाही मूल्यांच्या आकांक्षा आहेत, त्याच्या पूर्ततेमधलं पूर्तता करत नाही आहे हे जे तरतूद आहे आर्टिकल 239. कारण की राष्ट्रपतीच्या माध्यमातून ॲडमिनिस्ट्रेटर तिथं नेमला जातो आणि तो ॲडमिनिस्ट्रेटर त्या केंद्रशासित प्रदेशाचा सर्व कारभार पाहत असतो. जरी तिथे काउन्सिल ऑफ मिनिस्टर जरी असलं तरी संपूर्ण अधिकार हे ॲडमिनिस्ट्रेटरला दिलेले आहेत त्याच्यामध्ये. त्यामुळं त्यांच्यामध्ये की ही जी प्रोव्हिजन आहे ते त्यातलं एक फ्रॅजिलिटी आहे. मग त्यातल्या सब क्लॉज 2 मध्ये काय म्हणलं की अपॉइंटमेंट गव्हर्नर ऑफ एनी स्टेट ॲज द ॲडमिनिस्ट्रेटर ऑफ अन ॲडजॉइनिंग युटीज युनियन टेरिटरीज ॲडमिनिस्ट्रेटर अपॉइंटेड शॅल एक्सरसाइज हिज फंक्शन्स इंडिपेंडंटली ऑफ हिज काउन्सिल ऑफ मिनिस्टर. म्हणजे जो ॲडमिनिस्ट्रेटर नेमला जाणार आहे तो एकतर इंडिपेंडंटली असेल किंवा शेजारील राज्याचे जे गव्हर्नर असतील त्यांना तो अतिरिक्त कार्यभार दिला जाईल त्या युनियन टेरिटरीचा. आणि तो काउन्सिल ऑफ मिनिस्टरपेक्षा त्याचे जे कार्य आहेत ते सेपरेट असणार आहेत. हे त्याच्या सब क्लॉज 2 मधल्या तरतुदी आहेत. मग पुढे ते आर्टिकल 239A संदर्भात काय आर्ग्युमेंट्स करतात. मग त्याच्यामध्ये काय तरतुदी आहेत आर्टिकल 239A मध्ये, अनुच्छेद 239A, क्रिएशन ऑफ लोकल लेजिस्लेचर्स और काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स और बोथ फॉर सर्टन युनियन टेरिटरीज. क्रिएशन ऑफ लोकल लेजिस्लेचर और काउन्सिल ऑफ मिनिस्टर और बोथ फॉर सर्टन युनियन टेरिटरीज. म्हणजे स्थानिक कायदेमंडळ किंवा मंत्रिमंडळच्या निर्मितीचे जे तरतुदी आहेत त्यात आर्टिकल 239A मध्ये आहे. मग आर्टिकल 239A समावेश भारतीय राज्यघटनेमध्ये केव्हा करण्यात आलेला आहे, तर 14व्या घटना दुरुस्तीने 1962ला ही तरतूद जे आर्टिकल 239A आहे तो भारतीय राज्यघटनेमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा आर्ग्युमेंट काय म्हणतात की युनियन टेरिटरीजच्या लेजिस्लेचर किंवा काउन्सिल ऑफ मिनिस्टरसाठीच्या तरतुदी ज्या आहेत त्याच्यामध्ये काय आहे की जे लेजिस्लेचर असतील ते इधर इलेक्टेड असतील, निवडले गेलेले असतील, पार्टली नॉमिनेटेड असतील म्हणजे काही नामनिर्देशित असतील, किंवा पार्टली इलेक्टेड असतील, किंवा ज्या सदस्यांची तरतूद केलेली आहे की 30 सदस्य हे निवडलेले असतील त्यातले काही सदस्य हे पार्टली नॉमिनेटेड पार्टली इलेक्टेड असतील टू फंक्शन ॲज लेजिस्लेचर फॉर द युनियन टेरिटरीज और काउन्सिल ऑफ मिनिस्टर और बोथ. म्हणजे काउन्सिल ऑफ मिनिस्टर हे निवडलेलं असेल, पार्टली नॉमिनेटेड असू शकतं, किंवा संपूर्ण जे लेजिस्लेचर आहे ते इलेक्टेड असू शकतं. हे आर्टिकल 239A मधल्या सब क्लॉज 2 मधल्या ह्या तरतुदी आहेत. मग आता ह्याच्यामधले अडथळे PDT आचार्यांच्यामध्ये काय आहे की ह्याच्यामध्ये अडथळे कोणते आहेत की उपरोक्त तरतुदींमधील अडथळे कायदेमंडळ मंत्रिपरिषदे एकमेकांशिवाय अस्तित्वात येऊ शकतात. म्हणजे कायदेमंडळाच्या ह्याच्यातूनच मंत्रिमंडळाची निर्मिती होत असते. म्हणजे स्टेटच्या बाबतीत जर विचार केला आपण तर कायदेमंडळाच्या सदस्यांमधूनच मंत्रिमंडळाची निर्मिती होत असते. पण इथं तशा प्रकारची कोणतीही तरतूद नाही आहे. तिथं ॲडमिनिस्ट्रेटरला ते सर्व अधिकार आहेत, किंवा लेजिस्लेचर हे पार्टली नॉमिनेटेड असू शकतात. मग आता नॉमिनेटेड सदस्य कोण नियुक्त करतं, तर ते सेंटरला अधिकार आहेत, युनियन गव्हर्नमेंटला अधिकार आहेत. त्यामुळे त्यांना ही एक तरतूद आहे ती त्यातली फ्रॅजिलिटी वाटते. इन अवर कॉन्स्टिट्यूशनल स्कीम अ लेजिस्लेचर इज द लॉ मेकिंग बॉडी अँड लेजिस्लेटिव्ह प्रपोजल आर इनिशिएटेड बाय गव्हर्नमेंट विच इज रिस्पॉन्सिबल टू द लेजिस्लेचर. म्हणजे मंत्रिमंडळ हे कायदेमंडळाला जबाबदार असणार आहे. हे स्टेटच्या बाबतीत पण आर्ग्युमेंट आहे, म्हणजे आपल्या युनियन आणि स्टेटच्या बाबतीत पण देखील हे आहे की मंत्रिमंडळ हे कायदेमंडळाला जबाबदार असेल, म्हणजे संसदेला जबाबदार असेल. मग तशाच पद्धतीनं ही तरतूद आहे का, मग याच्यामध्ये ती लागू होत नाहीये का. मग पुढे ते म्हणतात की गव्हर्नमेंट ऑफ युनियन टेरिटरीज ॲक्ट 1963 मधले काही मुद्दे मांडतात की अन ॲक्ट प्रोव्हाइड क्रिएशन ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली फॉर ईच युनियन टेरिटरी. म्हणजे 1963ला जो गव्हर्नमेंट ऑफ युनियन टेरिटरीज ॲक्ट केला त्याच्यामध्ये पण त्यांनी काही तरतुदी केलेल्या आहेत गव्हर्नमेंटनी. मग त्याच्यामध्ये लेजिस्लेटिव्ह असेंब्ली फॉर्म करण्याच्या तरतुदी आहेत. मग ह्याच्यामध्ये त्यांनी जे सदस्य आहेत त्यांची सदस्य संख्या ही त्यात या ॲक्टनुसार सदस्य संख्येची मर्यादा आहे. मग ती मर्यादा किती आहे,
ह्याच्यामध्ये सीट्स इन लेजिस्लेटिव्ह असेंब्ली शुड बी 30 बाय डायरेक्ट इलेक्शन, म्हणजे प्रत्यक्ष निवडणुकीच्या माध्यमातून 30 सदस्यांची निवड करता येते. आता तेच आपण थोड्या वेळापूर्वी बघितलं की सेंट्रल गव्हर्नमेंट मे नॉमिनेट नॉट मोर दॅन 3 पर्सन्स. हे गव्हर्नमेंट ऑफ युनियन टेरिटरीज ॲक्ट 1963 मधल्या तरतुदी आहेत. 30 सदस्यांचं लेजिस्लेचर असेल, त्यातले नॉमिनेटेड सदस्य असतील 30 सोडून उर्वरित जे सदस्य असतील 3 ते नॉमिनेटेड असतील. मग ते नॉमिनेशन कोण करेल? हे सेंट्रल गव्हर्नमेंट करेल. आणि याच्यामध्ये SC आणि STसाठी सीट्स ह्या आरक्षित असणार आहेत, रिझर्वड असणार आहेत. मग आता पुढं ते काय मांडणी करतात की आत्ता जो पुदुचेरीच्या ह्याच्यामध्ये झाला की जो डिस्प्यूट झालेला आहे की तिथल्या नॉमिनेटेड सदस्य जे आहेत ते सेंट्रल गव्हर्नमेंटकडून निवडलेले आहेत. मग ते जे सदस्य निवडलेले आहेत ते कुठल्याही एका ठराविक पक्षाचे निवडले गेलेले आहेत. त्यामुळं युनियन टेरिटरीमध्ये एखाद्या पक्षाचं सरकार सत्तेत असेल आणि जर केंद्रीय किंवा संसदेमध्ये एखाद्या पक्षात दुसऱ्या पक्षाचं सरकार सत्तेमध्ये असेल तर तो कॉन्फ्लिक्ट हा असा होत राहणार आहे. हे असं PDT आचार्य यांचं आर्ग्युमेंट आहे. मग आता ते नॉमिनेशनमधले इश्यूज काय आहेत? मग आता ते पॉंडिचेरीच्या संदर्भात पुदुचेरीच्या संदर्भातले त्यांनी 2019चा खटला एक ह्याच्यामध्ये नमूद केलेला आहे, लक्ष्मीनारायण विरुद्ध भारतीय संघराज्य. मग ह्या खटल्यामध्ये काय आर्ग्युमेंट आहे की युनियन गव्हर्नमेंट इज नॉट रिक्वायर्ड टू कन्सल्ट द स्टेट गव्हर्नमेंट. हे म्हणजे ऑनरेबल सुप्रीम कोर्टचा आर्ग्युमेंट आहे की युनियन गव्हर्नमेंट इज नॉट रिक्वायर्ड टू कन्सल्ट द स्टेट गव्हर्नमेंट फॉर नॉमिनेटिंग मेंबर्स टू द असेंब्ली अँड द नॉमिनेटेड मेंबर्स हॅव द सेम राईट टू वोट ॲज द इलेक्टेड मेंबर्स. म्हणजे पुदुचेरीच्या बाबतीत तिथले जे नॉमिनेटेड जे सदस्य आहेत, नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती करत असताना केंद्र सरकारला तिथल्या राज्य सरकारचा कोणताही सल्ला बंधनकारक राहणार नाही आहे. आणि जे नॉमिनेटेड सदस्य आहेत 3, त्यांची सदस्य संख्या 3 आहे, त्यांना तिथले वोटिंग राईट्स असतील. मग हे लक्ष्मीनारायण विरुद्ध भारतीय संघराज्य 2019 या खटल्यामध्ये त्यांनी आर्ग्युमेंट्स मांडलेले आहेत ऑनरेबल सुप्रीम कोर्टनी. मग त्याच्यानंतर ते आर्टिकल 83 सब क्लॉज 3च्या संदर्भात काय आर्ग्युमेंट करतात? द मेंबर्स आर नॉमिनेटेड बाय प्रेसिडेंट ऑन राज्यसभा Council of State shall consist of persons having special knowledge or practical experience in respect of such matters as the following: literature, science, art and social service. PDT आचार्य यांचं म्हणणं काय आहे की नॉमिनेटेड सदस्यांची नियुक्ती करत असताना म्हणजे 1963च्या कायद्यानुसार 3 सदस्य हे युनियन गव्हर्नमेंट केंद्र सरकार करतं 3 सदस्यांची नियुक्ती. मग त्याच्यामध्ये भारतीय संविधानातील अनुच्छेद 80च्या क्लॉज 3 नुसार जी तरतूद आहे की राज्यसभेमध्ये जे नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती होते, मग त्याच्यामध्ये ते काही निकष आहेत की मग त्याच्यामध्ये साहित्य क्षेत्रातील काही नामवंत जे काही ज्यांनी चांगली कामगिरी केलेली आहे त्यांची नियुक्ती करण्याचा त्यात तरतूद आहे. मग विज्ञान क्षेत्रामधील काही असतील भरीव कामगिरी केलेले व्यक्ती, कला क्षेत्रातील आहे आणि सामाजिक सेवा. मग अशा काही तरतुदी युनियन टेरिटरीच्या बाबतीत नाही आहेत नॉमिनेशनच्या बाबतीत. त्यामुळे ते त्यांना ती एक फ्रॅजिलिटी वाटते युनियन टेरिटरीच्या प्रोव्हिजनमधली. मग आता ते पुढं काय म्हणतात की युनियन टेरिटरीच्या संदर्भात आर्टिकल 239 मध्ये अशा कोणतीही तरतूद नाही आहे आणि गव्हर्नमेंट ऑफ युनियन टेरिटरी ॲक्टच्या 1963 मध्ये देखील ही तरतूद आपल्याला आढळत नाही. मग अनुच्छेद 239 नुसार ॲडमिनिस्ट्रेटरची नियुक्ती करण्याचे अधिकार आहेत प्रेसिडेंटना किंवा लेफ्टनंट गव्हर्नर. मग ह्याच्यामध्ये ॲडमिनिस्ट्रेटर किंवा लेफ्टनंट गव्हर्नर जे आहेत त्यांना असे अधिकार आहेत की काउन्सिलचे डिसिजन्स जे आहेत म्हणजे द डिसिजन ऑफ द काउन्सिल्स ऑफ मिनिस्टर्स अँड रेफर देम टू प्रेसिडेंट, म्हणजे राईट टू डिसॲग्री विथ द डिसिजन ऑफ द काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स अँड रेफर देम टू प्रेसिडेंट. मग अशा तरतुदी कुठे केलेल्या आहेत त्यांनी? म्हणजे हे ॲडमिनिस्ट्रेटर किंवा लेफ्टनंट गव्हर्नर ह्यांना हे अधिकार कशाच्या मार्फत दिले गेलेले आहेत? तर गव्हर्नमेंट ऑफ युनियन टेरिटरीज ॲक्ट 1963च्या सेक्शन 44 नुसार हे त्यांना अधिकार दिलेले आहेत. तसंच आर्टिकल 239A म्हणजे दिल्लीच्या संदर्भात ज्या भारतीय संविधानामध्ये तरतूद आहेत, NCT दिल्ली नॅशनल कॅपिटल रिजन जो आहे टेरिटरी त्याच्या संदर्भात जे आहेत त्यातल्या सब क्लॉज 4 मध्ये ह्या तरतुदी आपल्याला आढळतात. म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटर आणि लेफ्टनंट गव्हर्नर जे आहेत द राईट टू डिसॲग्री विथ द डिसिजन ऑफ द काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स अँड रेफर देम टू प्रेसिडेंट.
मग प्रेसिडेंटकडे रेफर केल्यानंतर प्रेसिडेंट पुन्हा ते युनियन गव्हर्नमेंटकडे रेफर करतात. मग त्यांना ही एक फ्रॅजिलिटी वाटते की युनियन टेरिटरी फॉर्म केल्यानंतर देखील त्यांना कोणत्याही प्रकारचे अधिकारांचं डेव्होल्युशन झालेलं नाही आहे. म्हणजे फेडरलिझममधले कुठले तर अडथळे असं त्यांना ते वाटतं, फ्रॅजिलिटी आहे. फेडरलिझम हे जे तत्व आहे, संघराज्य बेसिक स्ट्रक्चर म्हणून जे ओळखलं जातं संघराज्य तत्व, तर त्याच्यामध्ये कुठेतर त्यांना तो अडथळा होतो, फ्रॅजिलिटी वाटते. मग याच्या संदर्भात एक गाजलेला खटला आहे 2019चा, NCT ऑफ दिल्ली वर्सेस युनियन ऑफ इंडिया 2019चा खटला आहे. मग ऑनरेबल सुप्रीम कोर्टच्या कॉन्स्टिट्युशन बेंचनी त्याच्यामध्ये त्यांचा निवाडा अशा पद्धतीने दिला आहे की द ॲडमिनिस्ट्रेटर शुड नॉट मिसयूज दिस पॉवर टू फॉर्म्युलेट द फंक्शनिंग ऑफ द इलेक्टेड गव्हर्नमेंट इन द टेरिटरी. म्हणजे तिथल्या प्रशासकांनी त्यांच्या अधिकारांचा कोणताही गैरवापर करणं हे अपेक्षित नाही आहे, असं हे ऑनरेबल सुप्रीम कोर्टचं त्यातमध्ये जजमेंट आहे. NCT ऑफ दिल्ली विरुद्ध युनियन ऑफ इंडिया ही 2019चा खटला आहे. त्यानंतर पुढचे आर्ग्युमेंट्स आहेत आर्टिकल 240, म्हणजे भारतीय संविधानामधील आर्टिकल 240मध्ये प्रेसिडेंटना अशा काही अधिकार आहेत की ते केंद्रशासित प्रदेशांसंदर्भात काही रूल्स अँड रेग्युलेशन करू शकतील. मग ते कोणकोणते केंद्रशासित प्रदेश आहेत त्याच्यामध्ये अंदमान अँड निकोबार आहे, लक्षद्वीप आहे, दादरा अँड नगर हवेली अँड दमन अँड दीव. आता दादरा अँड नगर हवेली आणि दमन अँड दीव ह्या रिसेंटली आता ह्या 2 सेपरेट युनियन टेरिटरीची एकच युनियन टेरिटरी केलेली आहे. त्याच्यानंतर पुढची आहे ती पुद्दुचेरी आहे. त्याच्यानंतर पुढची आहे ती आता जम्मू काश्मीर एक सेपरेट आहे. लडाख एक नवीन युनियन टेरिटरी आर्टिकल 370 ॲबॉलिश केल्यानंतर ह्या 2 नवीन युनियन टेरिटरीज फॉर्म झालेल्या आहेत. त्यामुळं आत्ताच्या युनियन टेरिटरीची संपूर्ण संख्या किती आहे तर साधारणतः ती 9च्या आसपास गेलेली आहे. म्हणजे दिल्ली आहे, चंदीगड आहे, पुद्दुचेरी आहे, लक्षद्वीप आहे, अंदमान निकोबार आहे, दादरा अँड नगर हवेली आणि दीव अँड दमन आहे, अशा जम्मू काश्मीर आहे आणि लडाख आहे. अशा 9 युनियन टेरिटरीज आता अस्तित्वात आहेत. मग दादरा अँड नगर हवेली आणि दमन अँड दीव हे कधी फॉर्म झालेलं आहे? 26 जानेवारी 2020ला त्याचं फॉर्मेशन झालेलं आहे. मग आता आर्टिकल 240मध्ये आणखी काही तरतुदी आहेत की आर्टिकल 239 नुसार जर एखाद्या केंद्रशासित प्रदेशाच्या कायदेमंडळाची निर्मिती झाली असेल तर राष्ट्रपतीस तिथल्या पीस, प्रोग्रेस आणि गुड गव्हर्नन्सच्या संदर्भात कोणतेही कायदे करता येणार नाहीत राष्ट्रपतीस. जर आर्टिकल 240 म्हटलं ही तरतूद काय आहे की 239A नुसार जर एखाद्या केंद्रशासित प्रदेशाच्या कायदेमंडळाची निर्मिती झाली असेल, मग युनियन टेरिटरीच्या लेजिस्लेचरची जर निर्मिती झाली असेल तर कोणत्या आर्टिकलनुसार? आर्टिकल 241A नुसार. तर राष्ट्रपतींना तिथल्या शांततेसंदर्भात, तिथल्या प्रोग्रेस संदर्भात किंवा सुशासन गुड गव्हर्नन्सच्या संदर्भात कायदे करण्याचा अधिकार नाही आहे. तो तिथला ॲडमिनिस्ट्रेटरला असेल 239A नुसार. मग आता युनियन टेरिटरीच्या बाबतीत आणखी कुठे कुठे तरतुदी आपल्याला आढळतात तर फर्स्ट शेड्यूलमध्ये आहेत. आता फर्स्ट शेड्यूल जे आहे त्याच्यामध्ये फर्स्ट शेड्यूलचं फॉर्मेशन काय आहे की आर्टिकल 1 ते 4 भारतीय राज्यघटनेमधील भाग 1 आर्टिकल 1 ते 4. मग आता त्याच्यामध्ये 2 भाग आहेत. मग सुरुवातीला जे राज्यांची विभागणी केली गेलेली आहे, स्टेट रिऑर्गनायझेशन ॲक्ट जो आला 56ला, त्याच्या अगोदर जर राज्यांचं जर विभागणी बघितली तर पार्ट A, पार्ट B, पार्ट C आणि पार्ट D अशा प्रकारे ती राज्याची विभागणी केलेली आपल्याला आढळते. मग 56च्या कायद्यानंतर 7व्या घटनादुरुस्तीनुसार त्यातील पार्ट C हा रद्द करण्यात आलेला आहे आणि त्याच्याऐवजी फक्त 2च भाग ठेवण्यात आलेले आहेत, भाग 1 आणि भाग 2. 7वी घटनादुरुस्ती 1956 नुसार भाग C आणि D हे रद्द करण्यात आलेले आहेत. हे फर्स्ट शेड्यूलच्या संदर्भातली चर्चा आहे. म्हणजे भारतीय संविधानातलं जे पहिलं परिशिष्ट आहे त्यातील भाग C आणि भाग D हे 7व्या घटनादुरुस्ती 1956 नुसार रद्द करण्यात आलेले आहेत. फक्त भाग 1 आणि भाग 2 असे त्याच्यामध्ये ते करण्यात आलेले आहेत. मग भाग 1 मध्ये राज्यांच्या संदर्भात नोंदी आढळतात आपल्याला. म्हणजे जे स्टेट्स आहेत, भारतामधले स्टेट्स आहेत त्या संदर्भात नोंदी आढळतात. आणि भाग 2 मध्ये आपल्याला केंद्रशासित प्रदेशांच्या तरतुदी आढळतात. हे फर्स्ट शेड्यूलमध्ये युनियन टेरिटरीचं जे काही हे आहेत नोंदी आहेत त्याच्या संदर्भातले आर्ग्युमेंट्स आहेत. आता त्याच्या पुढं आणखी युनियन टेरिटरीचे आपल्याला संदर्भ कुठे आढळतात भारतीय संविधानामध्ये तर आर्टिकल 241 आहे, अनुच्छेद 241, हाय कोर्ट्स फॉर युनियन टेरिटरीज. मग आता हे हाय कोर्ट्स फॉर्मेशन करण्याचे अधिकार कोणाला आहेत तर पार्लिमेंट मे बाय लॉ कॉन्स्टिट्यूट अ हाय कोर्ट फॉर अ युनियन टेरिटरी
or declare any court in any such territory to be a high court for all or any of the purpose of this constitution. Parliament may by law constitute a high court for union territory. म्हणजे पार्लमेंटला, संसदेला अधिकार आहेत की एखाद्या केंद्रशासित प्रदेशासाठी उच्च न्यायालयाची निर्मिती करणं किंवा लगतचे राज्य जे आहेत म्हणजे एखाद्या राज्याच्या उच्च न्यायालयाचं एखाद्या केंद्रशासित प्रदेशाचं उच्च न्यायालय म्हणून घोषित करण्याचे अधिकार हे संसदेस आहेत. ही तरतूद आहे आर्टिकल 241, भारतीय राज्यघटनेच्या आर्टिकल 241 मधली तरतूद आहे. मग आता ह्याच्यामध्ये महत्त्वाचे खटले कोणकोणते आहेत म्हणजे युनियन टेरिटरीच्या संदर्भातले सुप्रीम कोर्टने काही महत्त्वाचे आर्ग्युमेंट्स केलेले आहेत. त्यातले महत्त्वाचा खटला कोणता आहे तर NDMC विरुद्ध स्टेट ऑफ पंजाब 1996चा खटला आहे. NDMC विरुद्ध स्टेट ऑफ पंजाब 1996. आता ह्याच्यामध्ये काय आहे की दिल्लीच्या संदर्भातले आर्ग्युमेंट आहेत. म्हणजे दिल्ली ही युनियन टेरिटरी आहे का ह्याच्यामधले ते आर्ग्युमेंट्स त्याच्यामध्ये आलेले आहेत. मग ह्यामध्ये ऑनरेबल सुप्रीम कोर्टाचं जजमेंट काय आहे की दिल्ली अ युनियन टेरिटरी इट इज अ certainly not a state and is thus governed by Article 246 subclause 4. आता आर्टिकल 246 काय आहे तर पार्लमेंटला असे काही अधिकार आहेत की ते भारताचा जे भूप्रदेश आहे त्याच्यामध्ये ते कोणत्याही विषयांवरती कायदे करू शकतं एक्सेप्ट काय आहे स्टेट लिस्ट. म्हणजे 7व्या शेड्यूलमधली जी स्टेट लिस्ट आहे म्हणजे 7वं परिशिष्ट जे आहे भारतीय राज्यघटनेतील त्याच्या स्टेट लिस्टमधले ज्या नोंदी आहेत किंवा विषय आहेत ते सोडून पार्लमेंटला आर्टिकल 246 क्लॉज 4 नुसार भारतामधल्या भूप्रदेशावरती कोणत्याही विषयासंदर्भात कायदे करण्याचा अधिकार आहे. मग ते NDMC मध्ये दिल्ली ही युनियन टेरिटरी आहे का हा एक वादाचा मुद्दा होता. त्याच्यामध्ये मग सुप्रीम कोर्टचे आर्ग्युमेंट आहेत की ती युनियन टेरिटरीज आहे त्याला स्टेट म्हणून तुम्ही ॲज अ ट्रीट नाही करू शकत. मग आर्टिकल 239A मध्ये त्याच्या तरतुदी आपल्याला आढळतात. मग आता 4th शेड्यूल जे आहे राज्यघटनेचं मग त्याच्यामध्ये काय युनियन टेरिटरीचे संदर्भ आहेत किंवा त्याच्यामध्ये काय तरतुदी आहेत. मग आता त्यातील एंट्री 30 जी आहे मग त्याच्यामध्ये दिल्ली युनियन टेरिटरी संदर्भातल्या तरतुदी आहेत. मग राज्यसभेच्या किती जागा त्याच्यामध्ये त्यांनी प्रोव्हिजन केलेलं आहे 4th शेड्यूलमध्ये. तर राज्यसभेच्या दिल्ली NCT मध्ये 3 जागा आहेत. एंट्री 31 पुद्दुचेरीच्या संदर्भातली तरतूद आहे. मग तिथं राज्यसभेची 1 जागेची तरतूद केलेली आढळते. मग आता रिसेंटली जम्मू काश्मीरचं फॉर्मेशन झालं आहे युनियन टेरिटरीचं. तर जम्मू काश्मीरमध्ये राज्यसभेच्या 4 जागा आहेत आणि लोकसभेची 5 जागा आहेत. आणि लडाख ही जी युनियन टेरिटरी आहे तिथं फक्त लोकसभेची 1 जागेची निर्मिती करण्यात आलेली आहे. मग हे 4th शेड्यूलबद्दलचे आर्ग्युमेंट आहेत. म्हणजे एंट्री 30 दिल्लीच्या संदर्भातल्या तरतुदी आहेत तिथं राज्यसभेच्या 3 जागा आहेत. एंट्री 31 पुद्दुचेरी आहे राज्यसभेची 1 जागा आहे. जम्मू आणि काश्मीरचं आता रिसेंट फॉर्मेशन झालं आहे युनियन टेरिटरीचं मग तिथील राज्यसभेच्या 4 जागा आहेत आणि लोकसभेच्या 5 जागा आहेत आणि लडाखमध्ये लोकसभेची 1 जागा आहे. मग आता त्यातला आणखी एक महत्त्वाचा खटला कुठला आहे युनियन टेरिटरीच्या संदर्भात जर आपण आत्ताचा जो थोड्या वेळापूर्वी खटला बघितला NDMCचा खटला 1996चा मग त्याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाचा खटला कुठला आहे 1965चा मोतीराम विरुद्ध भारतीय संघराज्य युनियन ऑफ इंडिया मोतीराम विरुद्ध भारतीय संघराज्य हा खटला आहे. मग याच्यामध्ये गव्हर्नमेंट ऑफ युनियन टेरिटरीज ॲक्ट 1963च्या सेक्शन 54च्या वैधतेसंदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत. म्हणजे मोतीराम खटल्यामध्ये 1965चा जो खटला आहे युनियन टेरिटरीच्या 63च्या कायद्यातील सेक्शन 54च्या वैधतेसंदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत. मग त्या सेक्शन 54 मध्ये काय तरतुदी आहेत की टेरिटोरियल काउन्सिलच्या सदस्यांची लेजिस्लेचर असेंब्लीवर नियुक्ती करण्याची तरतूद आहे. म्हणजे सेक्शन 54 मध्ये भाग 54 जो आहे युनियन टेरिटरीज ॲक्ट 1963च्या भाग 54 मध्ये टेरिटोरियल काउन्सिल म्हणजे प्रादेशिक परिषद जी आहे त्यातल्या सदस्यांची कायदेमंडळावरती राज्याच्या कायदेमंडळावरती नियुक्ती करण्याची तरतूद आहे. मात्र टेरिटोरियल काउन्सिलची तरतूद कुठे आढळते आपल्याला तर टेरिटोरियल काउन्सिल ॲक्ट 1956 हे युनियन टेरिटरीसाठी केलेला तो कायदा आहे. मग हा कायदा नंतर रद्द करण्यात आलेला आहे. म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा ॲक्ट आला 1963चा त्याच्यानंतर तो कायदा रद्द करण्यात आलेला आहे 1956चा कायदा रद्द करण्यात आलेला आहे. मग ह्याला मोतीराम यांनी आव्हान दिलेलं आहे की टेरिटोरियल काउन्सिलच्या सदस्यांची डायरेक्टली असेंब्लीवरती नियुक्ती करू शकत नाही. त्यामुळे हा खटला एक आपल्याला महत्त्वाचा आहे. मग आता आपण ह्या सेशनमध्ये काय बघितलं की युनियन टेरिटरीचं स्ट्रक्चर काय आहे
मग PDT आचार्यांनी काय कोणकोणते आर्ग्युमेंट्स मांडलेले आहेत, मग त्याच्यामध्ये अनुच्छेद 190 आर्टिकल 190 मधल्या तरतुदी काय आहेत, मग त्याच्यामध्ये 10 शेड्यूलचे काही आर्ग्युमेंट्स आहेत, 191 आर्टिकल 191चे काय तरतुदी आहेत, मग आर्टिकल 239 जे आहे की मी ॲडमिनिस्ट्रेटरची नियुक्ती आहे राष्ट्रपतींच्या मार्फत केली जाते, आर्टिकल 239A मधल्या आर्ग्युमेंट्स आपण बघितल्या, 14व्या घटना दुरुस्ती बघितली, त्याच्यानंतर गव्हर्नमेंट ऑफ युनियन टेरिटरीज ॲक्ट 1963 त्यामध्ये काय तरतुदी आहेत, म्हणजे 3 नॉमिनेटेड सदस्य जे आहेत त्यांची नियुक्ती कोण करतं, म्हणजे युनियन गव्हर्नमेंट करतं का. मग त्याच्यानंतर महत्त्वाचे खटले बघितले आपण, एनसीटी ऑफ दिल्ली विरुद्ध युनियन ऑफ इंडिया 2019 रिसेंट खटला आहे 2 वर्षापूर्वीचा. मग त्याच्या अगोदर आपण आणखी एक खटला बघितला, लक्ष्मीनारायण विरुद्ध भारतीय संघराज्य 2019च खटला आहे, मग तो पुदुचेरीच्या संदर्भातील खटला होता. मग त्यातल्या काही ऑनरेबल सुप्रीम कोर्टचे आर्ग्युमेंट आहेत ते बघितले. आणि आता शेवटचा आपण जो खटला बघितला त्याच्यामध्ये मोतीराम विरुद्ध भारतीय संघराज्य 1965, मग त्याच्यामध्ये सेक्शन 54च्या वैधतेसंदर्भात काय आर्ग्युमेंट्स हे सुप्रीम कोर्टने मांडलेले आहेत हे बघितलं. अशाच पद्धतीनं आपण उद्याच्या न्यूजपेपर सिम्प्लिफायडमध्ये महत्त्वाच्या काही आर्टिकलची डिस्कशन करणार आहोत. तुर्तास आपण इथं थांबतोय. धन्यवाद.